साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। राज्यभर तसेच सोलापूर परिसरात होळी आणि धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात पार पडला। एकीकडे रंगांची उधळण होत असते आणि दुसरीकडे अनेक जण बेफाम होऊन दारूच्या नशेत गाड्या चालवतात, वाहतूक नियम मोडतात। अशाच वाहन चालकांवर काल मुंबई पोलिसांनी नाकेबंदी करत कारवाई केली। या कारवाईमध्ये पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला। धुळवडीच्या दिवशी मुंबई वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवली। या दरम्यान 1.79 कोटी रुपयांची 17,495 चलन फाडण्यात आले। मुंबई पोलिसांनी मुख्य ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली। या काळात नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली। मुंबई पोलीस आणि वाहतूक विभागाने होळी आणि धुळवड म्हणजेच 2 दिवस वाहतूक नियमांचं उल्लंघन रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली होती। या कालावधीत नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 17,595 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली। या कारवाईतून तब्बल 1,79,79,250 रुपये वसूल करण्यात आले आहेत। या मोहिमेअंतर्गत मद्यपान करून वाहन चालवणे, वेग मर्यादा ओलांडणे, हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे, बाईकवरून 3 जणांसह प्रवास करणे यासह इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली आहे।